रेडिओ शुगर 90.8 FM कम्युनिटी रेडिओ स्टेशन तुम्ही ऐकत आहात. मी धनश्री आहे तुमच्यासोबत. रसिका हो, तुमचं मनापासून स्वागत. आज एक वेगळाच कार्यक्रम घेऊन मी तुमच्या भेटीला आलेली आहे. गेल्या महिन्यात 8 मार्चला महिला दिन होता, आपण सगळे जाणतोच. आणि या महिला दिनानिमित्त भवानीनगर इथं भवानीनगर ग्रामपंचायत आणि मातृभूमी महिला विकास संस्था भवानीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने रुहानियत, कविता, गाणी आणि बरंच काही या हटके अशा कार्यक्रमाचा प्रयोग आयोजित करण्यात आला होता. आणि या प्रयोगाचं ध्वनिमुद्रण रेडिओ शुगरनं मिळवलं. आज हा कार्यक्रम सादर होऊन बरोबर 1 महिना झालाय आणि याची ध्वनिमुद्रित आवृत्ती आम्ही तुम्हाला ऐकवत आहोत. त्याआधी रुहानियत, कविता, गाणी आणि बरंच काही या कार्यक्रमाविषयी थोडंसं. 2 वर्षापूर्वी या प्रयोगाची सुरुवात केली गेली. डॉक्टर राहुल गौर, रवी बावडेकर, धर्मवीर पाटील आणि सूर्यकांत शिंदे या 4 जणांनी 2020 मध्ये हा सांस्कृतिक ग्रुप सुरू केला. शुभम जाधव हे त्यांचे आणखी एक सहकारी आहेत. ते ध्वनी संयोजनाची बाजू सांभाळतात. आता या 4ही कलाकारांची ओळख मी आपल्याला थोडक्यात करून देते. डॉक्टर राहुल गौर हे पेशाने वैद्यकीय अधिकारी आहेत. भवानीनगर, तालुका वाळवा इथं आरोग्य केंद्रात ते कार्यरत आहेत. त्यांचे क्षितिज आणि तिच्या पाऊलखुणा हे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. सांगली जिल्हा वैद्यकीय अधिकारी महासंघाचे ते पदाधिकारी आहेत. रवी बावडेकर हे इस्लामपूरमधील प्रथित यश हर्ष अकॅडमीचे संस्थापक संचालक आहेत. पोलीस भरतीमध्ये या अकॅडमीचा राज्यभर लौकिक आहे. बावडेकर सर वक्ते, नाटककार, अभिनेते, लेखक आणि कवी म्हणून परिसरात सुपरिचित आहेत. धर्मवीर पाटील हे दैनिक सकाळमध्ये पत्रकार आहेत. गेली 12 वर्षे ते या क्षेत्रात आहेत. ते स्वतः कवी, लेखक असून त्यांचा संभ्रमाच्या तळाशी हा कविता संग्रह प्रकाशित आहे. वाचन चळवळीत ते सक्रिय आहेत. प्रतिभा या दिवाळी अंकाचे गेली 13 वर्ष ते संपादन करत आहेत. प्रतिभा बुक्सचे संचालक ते आहेत. सूर्यकांत शिंदे हे देखील गेली 6 वर्ष पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. पेठ, तालुका वाळवा इथं ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिलं आहे. इचलकरंजी येथील महासत्ता या दैनिकाचे ते इस्लामपुरात प्रतिनिधित्व करतात. विविध सामाजिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग आहे. तर असे हे सामाजिक कार्यात सक्रिय असलेले 4 मित्र यांनी मिळून निर्माण केलेला हा आगळा वेगळा प्रयोग रुहानियत, कविता, गाणी आणि बरंच काही याची ध्वनिमुद्रित संपादित आवृत्ती आता प्रसारित करत आहोत. नमस्ते रसिका हो. टीम रुहानियत प्रस्तुत करत आहे नारी तुझे अंतरंग, नारी तुझे अंतरंग, कविता, गाणी आणि बरंच काही. रसिका हो, रुहानियत म्हणजे या हृदयीचे त्या हृदयी. रूह खरं तर हा उर्दू भाषेतला शब्द आहे. रूह म्हणजे आत्मा. और इसी रूह से बनती है रुहानियत, जो हमें आपके रूह से मिलाती है. दुसऱ्या आणि साध्या सोप्या शब्दात सांगायचं म्हटलं तर रुहानियत म्हणजे आत्म्याचा आत्म्याशी संवाद. खरं तर गेल्याच महिन्यात व्हॅलेंटाईन डे साजरा झाला. पाश्चात्य संस्कृतीचा सण म्हणून आपण खरं तर त्याकडे नाकं मुरडतो. पण हा दिवसही खरं तर तिकडूनच इकडे आलेला आहे. पण हा दिवस एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आपण एकत्र येऊन साजरा करतो, या पाठीमागचं एकमेव आणि सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे अखंड मानव जातीमध्ये असलेलं स्त्रीचं, नारीचं, महिलेचं, एका अर्थानं शक्तीचं महत्व. हे महत्व अधोरेखित केलं जातं आणि म्हणूनच हा कार्यक्रम आज इथं अत्यंत उत्साहामध्ये पार पाडतोय. सुमारे 125 वर्षापूर्वी महिलांना जगात, अखंड जगात कुठंही मतदानाचा अधिकार नव्हता. आज तुम्हाला माहिती आहे की आज जरी भवानीनगरची ग्रामपंचायतीची निवडणूक जरी असली तरी सुद्धा 50% महिलांना आरक्षण आहे. म्हणजे जे काही
निवडणूक होते तर त्या निवडणुकीमध्ये जर 15 सदस्य असतील तर त्यातले जवळपास 8 सदस्य, निम्म्यापेक्षा जास्त सदस्य या महिला असतात. आपल्याला आपण हे एन्जॉय करतो, पण खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिनाची सुरुवात याच प्रसंगातून झाली. हा प्रसंग 113 वर्षापूर्वी मी तुम्हाला म्हटलं तसं अमेरिकेमध्ये, न्यूयॉर्कमध्ये सगळ्यात पहिल्यांदा मागणी केली गेली की महिलांनाही मतदानाचा अधिकार हवा. आणि त्यासाठी फक्त मागणी नाही केली, त्यासाठी त्याच्यानंतर जवळपास 11 वर्ष सलग अखंडपणे महिला लढत राहिल्या. आणि आजपासून बरोबर 102 वर्षापूर्वी अमेरिकेमध्ये आणि युरोपमध्ये महिलांना सगळ्यात पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळाला. खरं तर तुम्हाला माहिती आहे की या महिलांना लढल्याशिवाय कोणताच अधिकार दिला नाही सहजासहजी पुरुष प्रधान संस्कृतीनं. खरं तर आपल्या इथली काही संस्कृती मातृसत्ताक होती, पण नंतरच्या काही बाहेरच्या शक्ती इथं आल्या आणि त्यांनी ही पुरुष प्रधान संस्कृती इथं आपल्यावर लादली. पण या संपूर्ण गेल्या हजारो वर्षांचा इतिहास हाच सांगतो की महिलांना लढल्याशिवाय कोणताही अधिकार सहजासहजी इथल्या पुरुष प्रधान संस्कृतीनं दिला नाही. आणि म्हणूनच महिलांच्या या लढण्याचं, महिलांच्या या स्वाभिमानासाठी झगडण्याचा, त्यांच्या या प्रतिकात्मक स्वरूपामध्ये हा दिवस साजरा करायचं ठरलं गेलं आणि हा दिवस इथं सुरू झाला. रसिका हो, मला इथं काही पुरुष मंडळी पण दिसत आहेत. खरं तर तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की जागतिक महिला दिनच फक्त साजरा केला जातो का? तर आपल्या सर्वांच्या माहितीसाठी म्हणून मी सांगतो, नाही. समाज ही जर आपण एक गाडी मांडली तर त्याला 2 चाकं आहेत, एक स्त्री आणि एक पुरुष. पुरुष ही तेवढाच महत्वाचा आहे आणि त्यामुळं जागतिक पुरुष दिनही साजरा केला जातो हे सगळ्यात पहिल्यांदा मी इथं नमूद करतो. आणि तो असतो 19 नोव्हेंबरला. प्रत्येक वर्षी 19 नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन साजरा करतात. जरासा विचार करूयात आपण की जर जिजाऊच नसत्या तर काय झालं असतं. तिथून जरासं अलीकडे येऊ, जर सावित्रीबाई फुलेच नसत्या तर काय झालं असतं. आता अलीकडेच ज्यांचं निधन झालं त्या सिंधुताई संकपाळ नसत्या तर हजारो लाखो मुलं अनाथ झाली असती. ते अलीकडे म्हणजे गेल्या महिन्यात 6 फेब्रुवारीला ज्यांचं निधन झालं त्या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या लता दिदी, लता मंगेशकर. लता मंगेशकर नसत्या तर काय झालं असतं. आपलं आयुष्य अत्यंत रुक्ष झालं असतं. आणि मग ही सगळी ज्याची रूपं आहेत ती नारी नसती तर, हा प्रश्न पडला. आणि रसिका हो, आजच्या कार्यक्रमाची सुरुवात इथूनच होते, नारी तुझ्या विना. आमचे लातूरचे कवी मित्र आहेत अब्दुल लतीफ. हे अब्दुल लतीफ यांची एक अत्यंत गाजलेली कविता नारी तुझ्या विना ही रचना सादर करतायत भवानीनगरचा आपला माणूस म्हणून ज्याला ओळखलं जातं ते डॉक्टर राहुल. तमाम स्त्री शक्तींना नमन करून की त्यांच्यासाठीची कविता सादर करतोय, नारी तुझ्या विना. तू लाजतेस तेव्हा फसण्यास अर्थ येतो. तू लाजतेस तेव्हा फसण्यास अर्थ येतो. तू बांधतेस राखी लढण्यास अर्थ येतो. भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी. भांडण उगाच करतो दररोज मी सखीशी. समजूत काढते ती रुसण्यास अर्थ येतो. जेव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते. जेव्हा मला हरवते मुलगी खुशाल हसते. ती जिंकते म्हणून तर हरण्यास अर्थ येतो. मरणास झुंज देऊन जन्मास घालते ती. मरणास झुंज देऊन जन्मास घालते ती. आई मुळेच आपल्या असण्यास अर्थ येतो. नारी तुझ्या विना हे अस्तित्व शून्य माझे. नारी तुझ्या विना हे अस्तित्व शून्य माझे. आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो. आहेस तू म्हणून तर जगण्यास अर्थ येतो. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर साहेब. या 2च ओळीत आपण अखिल महिला वर्गाची, नारी वर्गाची महती आमच्या रसिकांना पटवून दिलीत. पुरुष म्हटला की आपल्याला त्याचं कर्तव्य आठवतं. पुरुषाला कर्तव्य आणि जबाबदारीनं बांधलेलं असतं. पुरुष म्हटलं की सगळ्यात पहिला शब्द समोर येतो तो म्हणजे त्याचं कर्तव्य किंवा त्याची जबाबदारी. आणि स्त्री म्हटली की सगळ्यात पहिल्यांदा समोर येतं तिच्या अंतरंगात असलेलं प्रेम. या प्रेमाची महती अनेक कवींनी आपल्या कवितेतून व्यक्त केले. परंतु 27 फेब्रुवारीला आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा केला.
ज्यांची आठवण या दिवसाच्या निमित्ताने आपण काढतो ते म्हणजे मराठीतील महामेरू, मराठी साहित्यातील महामेरू कविवर्य कुसुमाग्रज यांचीच एक प्रेमाची महती व्यक्त करणारी प्रसिद्ध कविता प्रेम कुणावर करावं आपल्या समोर सादर करत आहेत आमचे धर्मवीर आपल्यासाठी. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं. प्रेम राधेच्या वत्सल स्तनांवर करावं, कुब्जेच्या विद्रूप कुबडावर करावं. भीष्म द्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणांवर करावं. दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं. अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं. बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं. यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं. वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं. गायीच्या नेत्रातील अथांग कारुण्यावर करावं. मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर करावं. प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खगाच्या पात्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं. पेंद्याच्या बोबड्या बोलावर करावं. यशोदेच्या दुधावर, देवकीच्या आसवांवर. प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं. कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं. ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं. प्रेम कुणावरही करावं. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं. प्रेम चारी पुरुषार्थांची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन अरण्यात एकाकी पडणाऱ्या स्वतःच्या शवावरही करावं. प्रेम कुणावरही करावं, कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि भविष्य काळातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव. धन्यवाद. प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं. कुसुमाग्रज यांच्या कवितेनंतर त्यांनीच लिहिलेल्या नटसम्राट या नाटकातील एक ओळ आठवते. त्यातील कावेरी म्हणजे सरकार आप्पासाहेब बेलवलकर यांना म्हणते, बायको नावाचं एक बंदर असतं नवरा नावाच्या गलबतासाठी. यावरून आपल्या असं लक्षात येतं की व्यवहार पुरुष जास्त करतात, पण व्यवहार बायकांना जास्त कळतात. त्यातही तो पुरुष जर कवी असेल तर काय होईल हे पाहण्यासाठी अनेक पुरस्कार प्राप्त स्वरचित कविता घेऊन येत आहेत रवी सर. कवितेचं शीर्षक आहे निशा एक टीकाकार. ती बोलायची आणि माझी मान डोलायची. ती बोलायची आणि माझी मान डोलायची. साखर पेरणी करत एखादा कडू डोस अलगद आत सोडायची आणि ती बोलायची कवी सगळे क्रियानिष्ठ आपल्याच नादात आपल्याच तालात जरा दखलही घ्यावी भोवतालात. सभोवती वावरत दोन घास खाऊ घालायची आणि ती बोलायची स्वतःला फार शहाणं समजू नये. जगात इतरही वेडी असतात, कुणी हसतात तर कुणी आकाशापर्यंत पोहोचतात म्हणत डोळे मिचकावत मलाच वेड्यांच्या पंक्तीत बसवायची आणि ती बोलायची कवी महाशय 2 पैसे गाठीला असू द्यावेत. जग उधार देतं पण उदार कुणी होत नाही. जग उधार देतं पण उदार कुणी होत नाही. समोरचं ताट देतं पण बसायचा पाठ कुणी देत नाही. म्हणत एखादी नोट हळूच माझ्या खिशात सरकवायची आणि ती बोलायची कवी महाशय तुम्ही शब्दांचे प्रभू पण तुम्हाला कुणी पूजत नाही. महाराज फक्त शब्दानं बी कधी रुजत नाही. अहो कल्पनेला माझ्या ती अशी उभी आडवी सोलायची आणि ती बोलायची आपल्या जीवाची जरा काळजी घ्यावी. कवितेतल्या जीवाला स्पंदन नसतं. म्हणूनच शब्दांसाठी थोडं माणसांसाठीही जगायचं असतं.
वास्तव आणि कल्पनेतला असा अलगद गुंता खोलायची आणि ती बोलायची, 2 ओळी माझ्यासाठी लिहिल्या नाहीस तरी चालेल, 2 ओळी माझ्यासाठी लिहिल्या नाहीस तरी चालेल, तुझ्यासाठी झुरणाराला काळजात जरा जागा दे, मुक्त मोकळा पतंग माझा त्यास लावण्यात तुझ्या हातचा एक रेशीम धागा दे, एक रेशीम धागा दे. जखमी करून शब्दांनी मला, जखमी करून शब्दांनी मला, शब्दांनीच हळूवार चुंबायची आणि ती बोलायची, एवढं बोलले म्हणून राग येईल, एवढं बोलले म्हणून राग येईल 72, पण मला कवी जगावासा वाटतो. एवढं बोलले म्हणून राग येईल 72, पण मला कवी जगावासा वाटतो. जसा जसा आंधळ्याला सूर्य बघावासा वाटतो, जसा आंधळ्याला सूर्य बघावासा वाटतो. आता ओलावल्या डोळ्यांनी तीच हळूवार कविता बनायची, आता ओलावल्या डोळ्यांनी तीच हळूवार कविता बनायची आणि माझी मान डोलायची, माझी मान डोलायची, माझी मान डोलायची. धन्यवाद. खूप सुंदर कविता सर. खरं तर अशी आयडियल मैत्रीण प्रत्येकाला मिळो. प्रेमाची सुरुवात मैत्रीपासून होते म्हणतात. जी मैत्रीण असते आधी ती हळूहळू प्रेयसी बनते आणि मग नंतर ती आपल्या आयुष्याचा भाग बनून जाते. खरं तर हा जो प्रवास असतो तो सहजासहजी लक्षात येत नाही, पण मैत्रीण पासून आयुष्याचा भाग बनल्यानंतरचा जो प्रवास असतो तो असतो सावलीचा. ती आपल्या आयुष्याची सावली बनून जाते. तिचा श्वास, भास, तिचं असणं नसणं, या सगळ्या गोष्टी आपल्या जगण्याचा भाग होऊन जातात. अशाच एक सावलीचं गाणं आता आपल्यासमोर आमचे सहकारी सूर्यकांत शिंदे आपल्यासमोर सादर करतायत. स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजातलं एक अप्रतिम गाणं आता आपल्यासमोर येतं. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंब अलवार तू दवाचा. अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी, मोहबे धुंद तू मनाचा. विखरून चांदरात काळ जात माझ्या मोहरे चेहरा तुझा. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंब अलवार तू दवाचा. तू आल्याची खबर सुगंधी, आठवणींची बखर सुगंधी. तू आल्याची खबर सुगंधी, आठवणींची बखर सुगंधी. वारा, पाणी, माती, गोटा, झाडांचाही बहर सुगंधी. पारावरती चर्चा चाले, झाले सारे शहर सुगंधी. रोमांचित मी अत्तर वेडा, रक्तामधला नहर सुगंधी. अरे मरणासाठी एक हवासा, मरणासाठी एक हवासा. तू म्हणजे तर कहर सुगंधी, तू म्हणजे तर कहर सुगंधी. साध त्या तारकांची, हृदयी नक्षी तुझ्या रूपाची. टप टप तो मनी तुझाच मोगरा, तुझ्यासाठी होई जीव बावरा. विसरून या जगास आसपास मी तुझ्या वाटतो आसरा तुझा. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंब अलवार तू दवाचा. है अंधेरी रात, है अंधेरी रात, फिर भी रोशनी की बात कर. है अंधेरी रात, फिर भी रोशनी की बात कर. लावण्या तू दीप येते काळजाची वात कर. ऐ सनम मेरी आंखों को खूबसूरत साज दे. ऐ सनम मेरी आंखों को खूबसूरत साज दे. येऊन स्वप्नात माझ्या एकदा आवाज दे, एकदा आवाज दे.
झुरतो झुलतो सदा खरा रे, जीव हा माझा तुला पुकारे. ये दाटुनी ओठंबुनी विरही सरही या जीवनी, भिजवून दासीच जीवनास माझी या लागू दे तुझी तृषा. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंब अलवार तू दावाचा. धन्यवाद. खर तर आमच्या रुहानियतचा गोड गाळा म्हणून आम्ही सूर्यकांतजी यांच्याकडे पाहतो. या त्यांच्या गीतानंतर मला 2 ओळी आठवतात. तू नभातले तारे माळलेस का तेव्हा, तू नभातले तारे माळलेस का तेव्हा, माझ्याच स्वप्नांना गाळलेस का तेव्हा. चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती, ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा, टाळलेस का तेव्हा. रसिको, या गीतानंतर पुन्हा एकदा अत्यंत हृदयस्पर्शी अशी कविता घेऊन येत आहेत. स्त्रीचं खऱ्या अर्थानं आज आम्ही नाव दिलेलं आहे की नारी तुझे अंतरंग. हे नेमके काय आहेत हे एका पुरुषानं लिहिलेल्या कवितेतून तुम्हाला बघायला मिळेल. कवितेचं कवी आहेत आमचे नाशिकचे कवी मित्र संजय चौधरी. कवितेचं शीर्षक आहे बाईचे अंतरंग आणि घेऊन येत आहेत आपल्याच भवानीनगरचे लाडके डॉक्टर राहुल तुमच्यासाठी घेऊन येत आहेत बाईचे अंतरंग. संजय चौधरी यांची कविता आहे. खूप काही आहे बाईकडे, खूप काही आहे बाईकडे, ऊब आहे, उष्णता आहे, ऊर्जा आहे बाईकडे. वाट पाहणं आहे, वेळ लावणं आहे, निमंत्रण आहे, बोलावणं आहे. खूप काही आहे बाईकडे. मध आहे, रेशीम आहे, जंगल आहे, फळं आहेत, मोर आहेत, गुलमोहर आहेत. बाई म्हणजे हिरवीगार घनगर्द वनराई, काजव्यांनी गच्च भरलेली रात्र आहे बाई. बाई कडेवर घेते, अंगा खांद्यावर खेळवते, बाई गालावरचा पापा आहे. निवांत निजावं विश्वासानं जिच्या कुशीत, बाई असा उबदार खोपा आहे. झरे आहेत, धबधबे आहेत, काय नाही बाईकडे. झरे आहेत, धबधबे आहेत, काय नाही बाईकडे. बाई म्हणजे खळखळ नदी, बाई म्हणजे अथांग सरोवर. तुम्ही पक्षी असाल, तुम्ही पक्षी असाल तर बाई घरटं आहे. तुम्ही पक्षी असाल तर बाई घरटं आहे. तुम्ही झाड असाल तर बाई किलबिलाट आहे. बाई म्हणजे कुशीत घेणं, बाई म्हणजे उधळून देणं, बाई म्हणजे अंगाई गाणं, बाई म्हणजे गहिवरून जाणं. बाई तर घराघरात आहे, बाई तर घराघरात आहे. बाईला केवळ देहात शोधाल तर तुम्ही खुळे. बाई घराघरात आहे, बाईला केवळ देहात शोधाल तर तुम्ही खुळे. बाई चराचरात आहे, बाई चराचरात आहे. वा, सुंदर. डॉक्टर धन्यवाद. रसिको, कवी मंगेश पाडगावकर आपल्या सर्वांना माहिती असणारं आणखी एक नाव. कवी मंगेश पाडगावकर एका ठिकाणी म्हणतात, आपण असतो आपली धून गात रहा, आपण असतो आपली धून गात रहा, आपण असतो आपला पाऊस न्हात रहा. झुळझुळणाऱ्या झऱ्याला मनापासून ताल द्या, मुका घ्यायला फूल आलं त्याला आपले गाल द्या, त्याला आपले गाल द्या. हे जेवढ्या सहजपणे या कवितेत सांगितलंय, मुका घ्यायला आलेल्या फुलाला जेवढ्या सहजपणे आपले गाल देता येतील, आपल्या आयुष्यातलं संकट, प्रत्येक पावला पावलावर येणाऱ्या संकटाला सुद्धा तेवढ्या सहजपणे आपल्याला सामोरं जावं लागतं. पण काय होतं की अलीकडे उगीच अवास्तव ताण घेऊन काही माणसं स्वतःचं जगणं अवघड करून टाकतात आणि मग आमच्या समोर पर्याय राहत नाही. आम्हाला ही कविता इथं घ्यावं अशी वाटते. कवितेचं शीर्षक आहे यशची गुळवे लिखित बाकी काही नाही. आयुष्य किती सहजपणे जगता येतं, सादर करतायत बाकी काही नाही या कवितेतून आमचे मित्र धर्मवीर. कवितेचं शीर्षक आहे बाकी काही नाही. चालत नाही माझे नाणे बाकी काही नाही, चालत नाही माझे नाणे बाकी काही नाही. आयुष्याचे हे गाऱ्हाणे बाकी काही नाही. हाक दिली पण अर्थ वेगळा नकोस लावू त्याचा,
हाक दिली पण अर्थ वेगळा नकोस लावू त्याचा, हेतू केवळ सोबत जाणे बाकी काही नाही. घे झडती ओठांनी ओठांची, घे झडती ओठांनी ओठांची, मग कळेल तुझला ओठांवर या तुझेच गाणे बाकी काही नाही. जास्तच दुःखी आहे माझे जीवन सर्वांपेक्षा, जास्तच दुःखी आहे माझे जीवन सर्वांपेक्षा, ज्याचे त्याचे हे रडगाणे बाकी काही नाही. जमा खर्च या आयुष्याचा केल्यावरती कळले, जमा खर्च या आयुष्याचा केल्यावरती कळले, उरले हाती चणे फुटाणे बाकी काही नाही, बाकी काही नाही. धन्यवाद. फार रडत जगलो की शेवटी चणे फुटाणेच राहतात आयुष्यात. माझ्या वाचनात एक प्रसंग आला. त्यात एक व्यक्ती देवाला विचारतो, तुला माणसाविषयी जास्त आश्चर्य का वाटतं? तर देव म्हणतो, माणूस पैसा मिळवण्यासाठी आरोग्य गमावतो व आरोग्य परत मिळवण्यासाठी तोच पैसा पुन्हा खर्च करतो. तो भविष्याच्या काळजीत वर्तमान गमावतो, त्यामुळे वर्तमानातही जगत नाही आणि भविष्यातही. तो असा जगतो की कधीच मरणार नाही आणि असा मरतो की कधी जगलाच नाही. आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये सारे संदर्भ बदललेत. तर घेऊन येत आहेत याच आशयाची कविता रवी सर. कवितेचं शीर्षक आहे भेजा फ्राय. खरं तर मेंदूला ताण देणारी. गायींच्या गळ्यातल्या घंटांचा किनकिनाट आता गुंजत नाही कानात. बघा, सुरुवातीला गायींच्या गळ्यातल्या घंटा ऐकू यायच्या. गायींच्या गळ्यातल्या घंटांचा किनकिनाट आता गुंजत नाही कानात, आणि आता नाही जळत दिवावात अंगणामधल्या तुळशी वृंदावनात. आता नाही ऐकू येत दूरवर रात्रीच्या गर्भात भजन कीर्तन पारायण, आणि डीजेच्या तालावर नंगा नाच करत धुंद तरुणाई रात्रभर स्वर्गात. जुनं तुटत नाही, जुनं तुटत नाही, नवं पटत नाही, मधल्या मध्ये भेजा फ्राय, आणि लोचा सगळा झाला तरी हाय हॅलो गुड बाय, हाय हॅलो गुड बाय. तान्हुल्यासाठी आता मॉम त्याची मॉम. आता बऱ्याच घरांमध्ये आई म्हटलं जात नाही, आता मॉम, मम्मी, पॉप, पप्पा. तान्हुल्यासाठी आता मॉम त्याची नाही गात अंगाई गीत. आणि फिगर मेंटेन करण्यासाठी शहरात ही प्रवृत्ती फार मोठ्या प्रमाणात वाढल्या. फिगर मेंटेन करण्यासाठी नाही पाजत अंगावरील दूध. पॉप नावाचा प्राणी कुणास ठाऊक कुठे असतो दिवसभर गुप्त. पॉप नावाचा प्राणी कुणास ठाऊक कुठे असतो दिवसभर गुप्त. आणि आजी आजोबांची चिऊ काऊ तर वृद्धाश्रमात बंदिस्त, वृद्धाश्रमात बंदिस्त. अहो अहो जुनी संस्कृती सुंदर होती. खरंच जुनी संस्कृती सुंदर होती. हे नवं कल्चर हाय फाय, आणि लोचा सगळा झाला तरी हाय हॅलो गुड बाय, हाय हॅलो गुड बाय. अहो प्रेम सुद्धा आता 4G सारखं सुपर फास्ट झालं. त्या आपल्या लोकांना माहिती असेल, 6-6 महिने खिशात एक चिठ्ठी घेऊन पळायचे पाठीमागणं. एक चिठ्ठी देण्यासाठी 6-6 महिने वाट बघावी लागायची. मी अनुभव घेतलेला आहे आमच्या मोठ्या भावंडांसाठी, माझ्यासाठी नव्हे. पण आता मोबाईल हातात आले, 4G आलं, मग प्रेम सुद्धा आता 4G सारखं सुपर फास्ट झालं. परवा मोबाईल नंबर, काल प्रपोज, आणि आज इंटरकास्ट झालं लग्न. मग अशी सुगरण घरात आल्यानंतर मग अशा सुगरणीलाही नसतो आता स्वयंपाकाचा मूड. अशा सुगरणीलाही नसतो आता स्वयंपाकाचा मूड. तिचा वेळ लिपस्टिक अँड लालीवर, नवरा खातो मॅगी अँड फास्ट फूड, मॅगी अँड फास्ट फूड. काय ह्यांची तरी दुःख कमी आहेत का, काय सांगायचं. अहो काल जेवणात सत्व होतं, काल जेवणात सत्व होतं. आज चकाकीलाच महत्व कितीन काय, चकाकीलाच महत्व. त्या काहीतरी पुडा आणते त्यातलं खाते. 5 रुपयाचा पुडा आणला, त्याच्यात 4 रुपयाच्या हवाने 1 रुपयाचं ते हे असतंय कुरकुरे वगैरे. तर आज चकाकीलाच महत्व कितीन काय, आणि लोचा सगळा झाला तरी हाय हॅलो गुड बाय, हाय हॅलो गुड बाय. धन्यवाद. धन्यवाद रवी सर. मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, मन वढाय वढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकला हाकला फिरी येतं पिकावर. या बहिणाबाईंच्या कवितेमध्ये मनाविषयीचं समग्र आकलन आलेलं आपल्याला लक्षात येतं. खरं तर मन दिसत नाही, किंवा अमक्या एखाद्या ठिकाणी मन असतं असं आपण ठामपणानं सांगू शकत नाही. पण सगळा खेळ मनाचाच असतो. म्हणजे आयुष्यात आपण जे काही अनुभवतो, सुख असेल, दुःख असेल, आनंद असेल, नैराश्य असेल, उत्साह असेल, हे सगळे मनाचेच खेळ असतात. जर या मनालाच उधाण आलं तर
तर सूर्यकांतजी होऊन जाऊ द्या उधाणलेल्या मनाचं एक सुंदर गाणं. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते, नात्यांच्या बंधात धुंद मोहरते. मन उधाण वाऱ्याचे ऊज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. आकाशी स्वप्नांच्या हरपून भान शिरते, हुरहुर त्या सांजेला कधी एकटीच झुरते. सावरते बावरते कळते अडकळते का पडते, कधी आशेच्या हिंदोळ्यावर मन हे वेडे झुलते. मन तरंग होऊन पाण्यावरती फिरते, क्षणात फिरून आभाळाला भिडते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. रुणझुणते गुणगुणते, कधी गुंतते हरवते. कधी गहिऱ्या डोळ्यांच्या डोहात पार बुडते. तळमळते सारखे बापडे नकळत का भरकटते. कधी मोहाच्या चार क्षणाला मन हे वेडे भुलते. जाणते जरी हे पुन्हा पुन्हा का चुकते. भाबडे तरी भासांच्या मागून पळते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे गुज पावसाचे, का होते बेभान कसे गहिवरते. मन उधाण वाऱ्याचे. धन्यवाद. रसिक हो, खूप वर्षापूर्वी टीव्हीवर एक कार्यक्रम लागायचा, आमची माती आमची माणसं. सगळ्यांना हे गाणं तरी लक्षात असेल, आमची माती आमची माणसं नावाचा. खरं तर आमच्या मातीनंच आमच्या माणसांना मोठं केलंय.
आणि याची अनेक उदाहरणं आपल्याला आजूबाजूला पाहिलं की देता येतील. पण आज मी आता इथे हे सांगण्याचं खरं कारण आहे, आज 8 मार्च जागतिक महिला दिन आणि या निमित्तानं भवानीनगरमध्ये हा कार्यक्रम होत असताना याच मातीतून उगवलेलं आणि आभाळा एवढं मोठं झालेलं एक नाव, याच मातीतून उगवलेलं आभाळा एवढं मोठं झालेलं एक नाव, आणि ते नाव घेतल्याशिवाय या कार्यक्रमाला पूर्णत्व प्राप्तच होऊ शकत नाही असं मला वाटतं. आणि म्हणूनच पुढच्या दोन रचना फक्त आणि फक्त त्या मोठ्या नावासाठी. आता तुम्हाला असं वाटत असेल की ते मोठं नाव म्हणजे कुठलं? नाव आहे कवयित्री शैला सायनाकर. मला माझ्या आईसम असणारी कवयित्री शैला सायनाकर, त्यांच्यासाठी म्हणून या पुढच्या 2 रचना. जी स्त्री असूनही अत्यंत खंबीरपणे एखाद्या पुरुषापेक्षाही कणखरपणे आपल्या आयुष्याला सामोरी गेली, त्या आमच्या सर्वांच्या साठीच्या आदरणीय शैला सायनाकर. आम्ही त्यांना आत्या म्हणायचो. 1900 नंतरच्या काळातल्या महाराष्ट्रातल्या आघाडीच्या कवयित्रींपैकी एक नाव. कदाचित तुम्हाला माहित नाही, कारण असं म्हणतात की जिथं पिकतं तिथं विकलं जात नाही. खरं तर संपूर्ण महाराष्ट्रभर मी अनुभवलेलं आहे. आम्ही फिरत असतो तर इस्लामपूर म्हटलं की शैला सायनाकर ही साहित्य विश्वात आजही ओळख आहे. अग्रक्रमानं त्यांचं नाव घेतलं जातं. सायलीच्या कविता, रक्तकमळांचं रान, काळीच गोंधन, अजूनही वाढताती झाडे या इंग्रजी कादंबरी लिहिलेली होती रस्किन बॉन्ड यांनी. त्या कादंबरीचं मराठीत केलेलं रूपांतर, अनुवाद, बीज, गाण्यांचा तास, दैनिक लोकमतमध्ये त्यांनी एक वाचकप्रिय सदर लिहित होत्या, ते म्हणजे बुरख्याबाहेर. आणि या सगळ्यांपेक्षा त्यांची रेखाचित्र एक से बडकर एक, खरंच सगळं केवळ लाजवाब, अफलातून. कवयित्री शैला सायनाकर यांची एक कविता या निमित्तानं प्रातिनिधिक स्वरूपात फक्त एक कविता घेतो की जी कविता मॅडम गेल्यानंतर इस्लामपूरच्या स्मशानभूमीमध्ये हजारो लोक होते, महिला होत्या. महिला, आपल्याकडे शक्यतो महिला जात नाहीत स्मशानभूमीत, पण त्यावेळेला मी डोळ्यानं बघितलेला अनुभव आहे. हजारो महिला होत्या आणि त्यावेळेला ही कविता म्हटलेली होती आणि सगळेजण धाय मोकलून रडत होते. किती हळूवार मनाची ही कवयित्री. त्यांनी काय लिहिलेलं होतं बघा. आपण बघतो आपल्या घरामध्ये हॉलमध्ये शोभा यावी म्हणून आपण फुलपाखरं टोचून ठेवलेली असतात, नकली फुलपाखरं. त्याला मेन असतं किंवा टाचणी असते. कवयित्री तिचं हे किती हळवं आहे, मन किती हळवं आहे बघा, की त्या फुलपाखरांकडे बघून यांनी एक कविता लिहिली. कवितेचं नावच आहे फुलपाखरं, की जे मी इथं सादर करतोय. कवितेचं शीर्षक आहे फुलपाखरं. गुलाबी मोरपंखी छटांची, काळ्या पिवळ्या ठिपक्यांची, भुरकट मातकट रंगाची, मखमली पंखांची ओळीनं टोचून ठेवलेली फुलपाखरं आणि कौतुकानं त्यांना निहाळणारे अनेक डोळे. त्यातलं एक फुलपाखरू हळूच काचांचं दालन ओलांडून गिरक्या घेत 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 माझ्या तळ हातावर अलगद येऊन बसलं. त्याच्या पिवळ्या हळदी पाऊलखुणा मी माझ्या तळ हातावरच टिपून घेतल्या आणि त्याच्या उरात खुपसलेली टाचणी उपसताना त्याचे असहाय्य पंख माझ्या तळ हातावरच विसावले. त्याच्या उरात खुपसलेली टाचणी उपसताना त्याचे असहाय्य झालेले पंख माझ्या तळ हातावरच विसावले. त्या निष्प्राण पंखाभोवती इतर भिरभिरती अगणित फुलपाखरं, आणि त्यांना आणखी कोणी जखडून ठेवू नये म्हणून ही कवयित्री काय करते बघा. जगातल्या साऱ्या टाचण्या मी माझ्या तळ हातात टोचून घेतल्या. फुलपाखरांना कोणी टोचून ठेवू नये म्हणून जगातल्या साऱ्या टाचण्या मी माझ्या तळ हातात टोचून घेतल्या. आता राहिलेली बाकीची फुलपाखरं निर्धोक बागडतात आणि कधी कधी माझ्या तळ हातावरच्या टाचण्यांच्या खुणांवर आपल्या फुलपंखांनी हळुवार वारा घालतात, फुंकर घालतात. धन्यवाद. सुंदर कविता आणि अंगावर काठी आणणारं तितकंच जबरदस्त सादरीकरण. खरंच शैला सायनाकर मॅडमना मिळालेलं आयुष्य त्या भरभरून जगल्या. जाताना खूप काही देऊन गेल्या. आम्ही विद्यार्थी दशेत होतो सर. मॅडम गेल्याचं आम्हाला कळलं तेव्हा आम्ही पण अशीच धाव घेतली होती.
असंख्य महिला पुरुष त्यांच्यावर जीव असणारे असंख्य विद्यार्थी त्या ठिकाणी जमले होते. आम्ही तो प्रसंग अनुभवलेला आहे. तर शैला मॅडम गेल्या, जाताना खूप काही देऊन गेल्या. प्रत्येकाला या निसर्गानं खूप काही दिलेलं असतं. ते किती कसं घ्यायचं हे ज्याच्या त्याच्या हातात असतं. प्रत्येकाची एक मंजिल आणि ज्याचा त्याचा एक रस्ता ठरलेला असतो. आता यापुढचं आपण जे गाणं ऐकणार आहोत ते शैला सायनाकर मॅडम यांनाच आपण अर्पण करत आहोत. सूर्यकांतजींना मी विनंती करतो की त्यांनी ते गाणं सादर करावं. मंजिलों पे आके लुटते है दिलों के कारवां, कश्तियाँ साहिल पे अक्सर डूबती है प्यार की. मंजिलें अपनी जगह है, रास्ते अपनी जगह. मंजिलें अपनी जगह है, रास्ते अपनी जगह. जब कदम ही साथ ना दे तो मुसाफिर क्या करे. यूं तो है हमदर्द भी और हम सफर भी है मेरा. यूं तो है हमदर्द भी और हम सफर भी है मेरा. बढ़ के कोई हाथ ना दे दिल भला फिर क्या करे. मंजिलें अपनी जगह है, रास्ते अपनी जगह. डूबने वाले को तिनके का सहारा ही बहुत. दिल बहल जाए फकत इतना इशारा ही बहुत. इतने पर भी आसमां वाला गिरा दे बिजलियां. कोई बतला दे जरा ये डूबता फिर क्या करे. मंजिलें अपनी जगह है, रास्ते अपनी जगह. प्यार करना जुल्म है तो जुल्म हमसे हो गया. काबिले मापी हुआ करते नहीं ऐसे गुनाह. संग दिल है ये जहाँ और संग दिल मेरा सनम. क्या करे जो से जुनून और हो
करे मंजिले अपनी जगह है रास्ते अपनी जगह जब कदम ही साथ ना दे तो मुसाफिर क्या करे तो है हमदर्द भी और हम सफर भी है मेरा बढ़ के कोई हाथ ना दे दिल भला फिर क्या करे मंजिल नियती सर्वांचीच ठरलेली असते. कुणाला लवकर यश मिळतं तर कुणाला उशिरा, कुणाला जगताना स्वर्गसुख मिळतं तर कुणाला जगताना नरक यातना. आपल्या पोटचीच पोरं जेव्हा वैरी बनतात तेव्हा आयुष्यात जगण्यासाठी काही शिल्लकच राहत नाही. हे सांगणार एक प्रसंग. नटसम्राट हा सिनेमा आपण सर्वांनीच पाहिला असेल. त्याच सिनेमातील एक स्वगत सादर करतात रवी सर. To be or not to be or not to be, that is the question. जगावं की मरावं या दुनियेच्या उकिरड्यावर खरकट्या पत्रावळीचा तुकडा होऊन जगावं बेशरम लाचार आनंदानं की फेकून द्यावं हे देहाचं लक्तर त्यात गुंडळलेल्या जाणीवेच्या यातनेसह मृत्यूच्या काळ्या शार डोहामध्ये. आणि करावा सर्वांचा शेवट, सर्वांचा एकाच प्रहारात. माझा तुझा याचा आणि त्याचाही मृत्यूच्या महासर्पानं जीवनाला असा डंख मारावा की नंतर येणाऱ्या निद्रेला नसावा जागृतीचा किनारा कधीही. पण त्या निद्रेलाच पुन्हा स्वप्न पडू लागलं तर इथंच मेघ आहे. अहो नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. नव्या स्वप्नांच्या अनोळखी प्रदेशात प्रवेश करण्याचा धीर होत नाही. म्हणून आम्ही सहन करतो हे जुनं जागेपण, सहन करतो प्रेताच्या निर्जीवपणानं अभिमानावर होणारे बलात्कार, अस्तित्वाच्या गाभाऱ्यात होणाऱ्या सत्वाची विटंबना. आणि अखेर उभे राहतो खालच्या मानेनं आमच्याच मारेकऱ्यांच्या दाराशी. हे विधात्या तू इतका कठोर का झालास. अरे एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ना ते आम्हाला विसरतायत आणि दुसऱ्या बाजूला ज्यानं आम्हाला जन्म दिला तोही आम्हाला विसरतोयस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा. आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोकं आदळायचं रे, कोणाच्या पायावर, कोणाच्या. धन्यवाद. एक असं गाणं ज्या गाण्यामुळं आमचा रुहानियतचा हा ग्रुप तयार झाला आणि ही एक वेगळी संकल्पना आम्हाला इथं करावीशी वाटली. ते गाणं आता आपण ऐकणार आहोत, पण तत्पूर्वी मला आणखी एक गोष्ट इथं स्पष्ट करायची आहे. रुहानियत या कविता, गाणी आणि बरंच काही या प्रयोगाविषयी आम्हाला कुतूहलानं अनेक जण विचारत असतात की ही कल्पना कशी सुचली, नेमकं का हे करता तुम्ही. तेव्हा गाणं आणि कविता
या दोन्ही गोष्टी इथं कशा एकजीव झाल्यात त्या आम्ही सांगण्याचा एक प्रयत्न या ठिकाणी करत असतो. तर ते हे असं, शब्दांचे अर्थ कळले तर गाणं, शब्दांचे अर्थ कळले तर गाणं, आणि दोन शब्दांच्या मधल्या जागांचे अर्थ कळले तर ती कविता. कर्म म्हणून यमक जुळवलंस तर ते गाणं, कर्म म्हणून यमक जुळवलंस तर ते गाणं, आणि मर्म म्हणून यमक जुळवलंस तर ती कविता. पान भरण्यासाठी लिहिलंस तर गाणं, पान भरण्यासाठी म्हणून लिहिलंस तर ते गाणं, आणि मन भरण्यासाठी लिहिलंस तर ती कविता. काहीतरी सुचलं म्हणून लिहिलंस तर ते गाणं, काहीतरी सुचलं म्हणून लिहिलंस तर ते गाणं, आणि काहीतरी साचलं म्हणून ते लिहिलंस तर ती कविता. थोडक्यात जगण्यासाठी लिहिलंस तर गाणं, आणि मरण्यासाठी लिहिलंस तर ती कविता. आता तळहातावर घे सप्तरंग, मग डोळे मीट आणि उधळून टाक दाही दिशांना, मग डोळे उघड. तळहाताच्या रेषांवर उरलेल्या रंगांची नक्षी म्हणजे गाणं, आणि दिशांवर उधळलेल्या रंगांची बदलत जाणारी नक्षी म्हणजे कविता. पण याही पलीकडे एखाद्या क्षितिजाच्या पार, पण याही पलीकडे एखाद्या क्षितिजाच्या पार सहज म्हणून एखादं गाणं लिहिता लिहिताच अचानक डोळ्यात पाणी आलं तर समज, अचानक डोळ्यात पाणी आलं तर समज झालं आहे एका अस्सल कवितेचं गाणं. तर मी डॉक्टर राहुल यांना विनंती करतो की त्यांनी आमच्या रुहानियतचा आत्मा आपल्या समोर पेश करावा. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले के फिर ये हंसी रात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले से है. अतृप्त धरा तुझ्या विन झुरते, जमेल तितक्या यातना दे. अतृप्त धरा तुझ्या विन झुरते, जमेल तितक्या यातना दे. कंटाळले जुने व्रण खरडून आता जखमा तरी नवीन दे. हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से, जी भर के देख लीजिए हमको करीब से. फिर आपके नसीब में ये बात हो न हो, शायद फिर इस जन्म में मुलाकात हो न हो. लग जा गले से है. तुझ्या मर्यादांना छेडण्याचा मला कुठला हक्क रे, तुझ्या मर्यादांना छेडण्याचा मला कुठला हक्क रे. सोबत तुला शक्य नाही आठवणी तरी साऱ्याचे. पास आइए के हम नहीं आएंगे बार बार, बाहें गले में डाल के हम रोले जार जार. आँखों से फिर ये प्यार की बरसात हो न हो, शायद फिर इस जन्म में
मुलाकात हो ना हो, लग जा गले. आजवर काय मागितले तुला, आजवर काय मागितले तुला, आणि काय मागून मिळते रे. इथवर न मिळाले काहीही, फक्त या भिक्षेचे दान दे, या भिक्षेचे दान दे. अतृप्त धरा तुझ्या विन झुरते, जमेल तितक्या यातना दे, जमेल तितक्या यातना दे. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. रसिको, आत्ताच आपण रसास्वाद घेतलेल्या या अजरामर गीतातील मधल्या जागेच्या कवितेच्या ज्या ओळी ऐकल्या आपण, त्या मूळच्या गीताच्या भाग नाही तर त्या डॉक्टरांच्या जखमा या कवितेतील आहेत. पण मंजिल या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेलं हे गाणं आणि डॉक्टरांनी त्यांची जी कविता या गाण्याच्या मध्ये सादर केली तुकड्या तुकड्यांमध्ये, तर तुम्हाला कुणालाही असं वाटलं नाही की हे गाणं आणि ही कविता अजिबात मॅच होत नाही, एवढी ती एकजीव झालेली आहे. खरं तर म्हणूनच आम्ही याला द्वैतातील अद्वैत असं संबोधतो आणि म्हणूनच या गाण्याला आमच्या रुहानियतचा आत्मा असं म्हणतो. असो, पुन्हा एकदा, करुण याद मगर किस तरह भुलाऊ उसे, के गझल बहाना करूं और गुनगुनाऊं उसे. दिल के हर जख्म से आते हैं वफा के खुशबू, दिल के हर जख्म से आते हैं वफा के खुशबू, जख्म छुप जाएंगे खुशबू को छुपाऊं कैसे, खुशबू को छुपाऊं कैसे. याच आशयाचं एक सुंदर गीत आणखी एकदा, अर्थातच सूर्यकांत. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसे ये अगन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसे ये अगन. रिमझिम गिरे सावन. जब घुंघरुओं सी बजती है बूंदे, अरमा हमारे पल के नमूदे. जब घुंघरुओं सी बजती है बूंदे, अरमा हमारे पल के नमूदे. कैसे देखे सपने नयन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसे ये अगन. रिमझिम गिरे सावन. महफिल में कैसे कह दे किसी से, दिल बंद रहा है किस अजनबी से. महफिल में कैसे कह दे किसी से, दिल बंद रहा है किस अजनबी से. हाय करे अब क्या जतन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसे अगन. रिमझिम गिरे सावन, सुलग सुलग जाए मन, भीगे आज इस मौसम में, लगी कैसे
गगन रिमझिम गिरे सावन. धन्यवाद. धन्यवाद सूर्यकांतजी. खरं तर ऐन उन्हाळ्यामध्ये आपण श्रावण सरींचा अनुभव घेतला त्या सावन या गाण्यातून. खूप काही अनुभवता येतं ग सये. हे तुमच्या महिला मंडळाची मानसिकता कशी असते या 4 ओळींमधून खूप काही अनुभवता येतं ग सये, पण ते शब्दात मांडता येत नाही. खूप काही अनुभवता येतं ग सये, पण ते शब्दात मांडता येत नाही. गच्च भरलेलं आभाळ असतं ग डोळ्यात, पण थेंब देखील सांडता येत नाही. थेंब देखील सांडता येत नाही. ही महिला वर्गाची अवस्था. या स्वप्नवत वाटणाऱ्या निळ्या डोळ्यांची स्वलिखित कविता घेऊन येत आहेत तुमचे आमचे सगळ्यांचे लाडके डॉक्टर राहुल. तुझ्या निळ्याशा डोळ्यांमधले. तुझ्या निळ्याशा डोळ्यांमधले भाव कधी का उमगत नाही. तुझ्या निळ्याशा डोळ्यांमधले भाव कधी का उमगत नाही. प्रेमासाठी आसूसले कधी, तर वैराग्यास निरस कधी. तुझ्या निळ्याशा डोळ्यांमधले भाव कधी का उमगत नाही. तुझे चाकोरीतील जगणे कोरीव नक्षी सारखे साचेबद्ध. तुझे चाकोरीतील जगणे कोरीव नक्षी सारखे साचेबद्ध. मी उधळलेला गुलाल. तुझे चाकोरीतील जगणे कोरीव नक्षी सारखे साचेबद्ध. मी उधळलेला गुलाल कधी पायात तर हवेत कधी. तुझ्या निळ्याशा डोळ्यांमधले भाव कधी का उमगत नाही. स्वर्गातील तू अप्सरा जरी, स्वर्गातील तू अप्सरा जरी, मी नरकातील रहिवाशी. स्वर्गातील तू अप्सरा जरी, मी नरकातील रहिवाशी. नसेल मिलन शक्य जरी, स्वप्नात तरी भेट कधी. नसेल मिलन शक्य जरी, स्वप्नात तरी भेट कधी. तुझ्या निळ्याशा डोळ्यांमधले भाव कधी का उमगत नाही. भाव कधी का उमगत नाही. धन्यवाद. मेरे जीवनसाथी या चित्रपटातील किशोर कुमार यांनी गायलेले एक प्रसिद्ध गाणं, तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ओळखीचं आणि अत्यंत लाडकं गाणं, आमचे तेवढेच लाडके मित्र सूर्यकांतजी. गोड गळ्याचा गोड गायक. हो मेरे दिल के चैन, ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए. अपना ही साया देख के तुम जाने जहां शर्मा गए. अभी तो ये पहली मंजिल है, तुम तो अभी से घबरा गए. मेरा क्या होगा सोचो तो जरा. आए ऐसे न आहे बरा कीजिए. ओ मेरे दिल के चैन, चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए.
आपका अरमा आपका नाम मेरा तराना और नहीं, इन झुकती पलकों के सिवा दिल का ठिकाना और नहीं, जचता ही नहीं आँखों में कोई, दिल तुमको ही चाहे तो क्या कीजिए। ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए। यूं तो अकेला भी अक्सर गिर के संभल सकता हूँ मैं, तुम जो पकड़ लो हाथ मेरा दुनिया बदल सकता हूँ मैं। मांगा है तुम्हें दुनिया के लिए, अब खुद ही सनम फैसला कीजिए। ओ मेरे दिल के चैन आए मेरे दिल को दुआ कीजिए। ओ मेरे दिल के चैन, ओ मेरे दिल के चैन। वाह, एका प्रेमवीराच्या बेचैन मनाला चैन मिळण्यासाठीची दुआ आपण या गाण्याच्या माध्यमातून केली. कवितेच्या माध्यमातूनच आपल्या प्रेयसीला प्रपोज करणारा हा कवी आता आपल्या समोर येतोय. खरं तर ही त्यांची पुन्हा स्वलिखित कविताच आहे. डॉक्टर राहुल, मी त्यांना विनंती करतो की त्यांनी आपली आणखी एक कविता इथं सादर करावी. किती किती वाटे तुझ्या पास यावे, किती किती वाटे तुझ्या पास यावे, तुझ्या स्निग्ध नयनात मी मग्न व्हावे. किती किती वाटे तुझ्या पास यावे, तुझ्या इवल्याशा ओठांचा मी गुलाब व्हावे. तुझ्या इवल्याशा ओठांचा मी गुलाब व्हावे. किती किती वाटे मी तुझा भाग व्हावे. किती किती वाटे मी तुझाच छंद व्हावे. किती किती वाटे मी तुझाच छंद व्हावे. तुझ्या गळ्या भोवतीचा मंगल मंगल बंध व्हावे. किती किती वाटे तुझ्या पास यावे. किती किती वाटे मी तुझे अंग व्हावे. किती किती वाटे मी तुझे अंग व्हावे. तुझ्या कपाळावरील मी लाल रंग व्हावे. मी लाल रंग व्हावे. धन्यवाद. जगणं सुंदर आहे आणि ते सुंदरच जगता आलं पाहिजे, परंतु सुख दुःख आनंद त्रास चढ उतार या गोष्टी एकमेकांसोबत येतातच, त्यांना आपण टाळू शकत नाही. त्यांच्यावर मात करणारी एकच एक गोष्ट आपल्या हातात असते, ती म्हणजे आयुष्यावर प्रेम करत राहणं. असाच एक संदेश देणारं एक गाणं आता आपल्या समोर येते. सूर्यकांतजींना मी विनंती करतो. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी रुलाए. जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी ये रुलाए. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती. चंचल वारा या जलधारा भिजली काळी माती.
हिरवे हिरवे प्राण तशी ही रुजून आली पाती. फुलेला जरी बघून कुणाचे हळवे ओठ स्मरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे, शतदा प्रेम करावे. कभी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे. कभी देखो मन नहीं जागे, पीछे पीछे सपनों के भागे. एक दिन सपनों का राही चला जाए सपनों के आगे. कहा जिंदगी कैसी है पहेली आए, कभी तो हंसाए कभी रुलाए. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. या ओठांनी चुंबून घेईन हजारदा ही माती. अनंत मरणे झेलून घ्यावी इथल्या जगण्यासाठी. इथल्या पिंपळ पानावरती अवघे विश्व तरावे. या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे. जिन्होंने सजाए यहाँ मेरे, सुख दुख संग संग झेले. जिन्होंने सजाए यहाँ मेरे, सुख दुख संग संग झेले. वही चुन कर खामोशी यूं चले जाए अकेले. कहा जिंदगी कैसी है पहेली हाय, कभी तो हंसाए कभी रुलाए. धन्यवाद. सुंदर. आणि आता शेवटची रचना. रसिका हो, आपल्या आयुष्यात दररोज आपलं आयुष्य आपल्यासमोर एक प्रश्नपत्रिका सोडवायला देत असतं. तुम्हाला ती त्या दिवशी ती प्रश्नपत्रिका सोडवावीच लागते. तुम्ही किती जरी म्हटलात आज माझा मूड नाही, आज मी जगणार नाही, जगायचं नाही, तरी सुद्धा तुम्हाला जगावंच लागतं. आयुष्यानं निर्माण केलेल्या प्रश्नांना भिडावंच लागतं. त्यामुळे जर आयुष्याचा पेपर सोडवायचाच आहे, पावलागणिक उत्तर द्यायचंच आहे, तर ते कोणत्या भाषेत द्यावं याचं उत्तर आपल्याला मराठीतील सुप्रसिद्ध कवी की ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळवलेला होता, विंदा करंदीकर यांनी त्यांच्या एका कवितेतून ते सादर केलेलं आहे. कवितेचं शीर्षक आहे आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. नको गुलामी नक्षत्रांची भीती आंधळी ताऱ्यांची. आयुष्याला भिडता नाही चैन करावी स्वप्नांची, चैन करावी स्वप्नांची. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. असे दांडगी इच्छा ज्याची मार्ग तयाला मिळती सत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. पाय असावे जमिनीवरती कवेत अंबर घेताना. हसू असावे ओठांवरती काळीज काढून देताना, काळीज काढून देताना. संकटासही ठणकावून सांगावे, संकटासही ठणकावून सांगावे. आता ये 72. नजर रोखणी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. करून जावे असेही काही दुनियेतून या जाताना. गहीवर यावा जगास साऱ्या निरोप शेवटचा देताना, निरोप शेवटचा देताना. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर. स्वर कठोर त्या काळाचाही क्षणभर व्हावा कातर कातर.
नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर, असे जगावे दुनियेमध्ये आव्हानाचे लावून अत्तर. नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर, आयुष्याला द्यावे उत्तर. धन्यवाद. रुहानियत, कविता, गाणी आणि बरंच काही या आगळ्या वेगळ्या प्रयोगाची ध्वनिमुद्रित संपादित आवृत्ती आत्ताच आपण ऐकलीत. सहभागी कलाकार होते डॉक्टर राहुल गौर, रवी बावडेकर, धर्मवीर पाटील आणि सूर्यकांत शिंदे. ध्वनी संयोजन शुभम जाधव. रेडिओ शुगरसाठी संकलन आणि निर्मिती धनश्री कुलकर्णी. ऐकत रहा रेडिओ शुगर 90.8 FM. जिंदगी स्वीट हो जाए.